कुणी कितीही आलं तरी कोल्हापुरात काही फरक पडणार नसल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी म्हटलंय। संजय पवार यांनी आज एस न्यूजशी संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रचार रणनीतीमधील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 44,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे स्वर्गीय खासदार सदाशिव मंडलिक यांच्या तक्रारीमुळे परत गेल्याचा आरोपही संजय पवार यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीकरता गेली काही दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि आता लोकसभेचा हा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आज 6 वाजता प्रचाराच्या तोफा जे आहे ते थंडावणार आहेत। आणि गेली काही दिवसापासून शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार हे देखील या सर्व प्रचार रणनीतीमध्ये आहेत आणि एकूणच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या सर्व महाविकास आघाडीचा प्रचार सुरू आहे। काय सांगाल? जेव्हापासून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीने तेव्हा त्या क्षणापासून आम्ही प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सत्तेच्या लाभासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करालोय आणि अशा पद्धतीने आम्ही काम केलं। अशा पद्धतीने रणनीती आमची असणार आहे की दोन्ही मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार निश्चित विजयी होतील हे आम्हाला खात्री झाली। आता एकूणच पाहिलं तर शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात देखील सर्व यंत्रणा आहे शिवसेना ठाकरे गटाची आणि कागल हा बालेकिल्ला मानला जातोय संजय मंडलिकांचा। या ठिकाणी हसन मुश्रीफ आहेत, त्याचबरोबर समरजित घाटगे आहेत। ही सर्व या ठिकाणी प्रचाराची रणनीती तुमची या ठिकाणी कागलमध्ये कशी असणार आहे? कागलमध्ये गेली 15 दिवसात मी 5 जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही यंत्रणा आमची लावली। मी स्वतः फिरलो प्रत्येक ठिकाणी। एकंदरीत एक लक्षात आलं की लोकांचा राग मोठ्या प्रमाणात आहे आणि खरं तर कागलमध्ये ज्या पद्धतीने ज्या यंत्रणेने त्रास दिलेला आहे मुश्रीफ कुटुंबियांना, तर त्यावेळच्या त्या भाभी आमची बहीण आमची मायमाऊली त्या तिथं रडलेले आहे तिथं की तुम्ही आम्हाला त्रास द्यायचं बंद करा, किती वेळा तुम्ही आम्हाला त्रास देणार आहे। आणि त्या डोळ्यातले आलेले अश्रू ते माझ्या मायमाऊलीचे त्या कागलमधील विशेषतः महिला आणि तिथले पुरुष आणि ते मतदारसंघातील आणि आम्ही कुणी विसरणार नाही। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर आम्हाला कागलमध्ये सुद्धा काही भीती वाटण्याचं कारण नाही। कागलमध्ये सुद्धा आम्ही मताधिक्य घेऊ अशी मला खात्री झालेली आहे। एकूणच जवळपास स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक खासदार असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे परत गेले होते। जवळपास 44,000 शेतकऱ्यांचे 112 कोटी रुपये परत गेले होते। या प्रचारामध्ये जवळपास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये हा देखील मुद्दा प्रकर्षाने जाणवला आणि याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू होते या कर्जमाफी संदर्भात। त्याबद्दल काय सांगा? आपण खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। एकंदरीत आम्ही या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताना एक लक्षात आलं, ह्या मतदारसंघात किती माहीत नाही, साधारण 44 ते 46,000 शेतकऱ्यांचे ह्यात नुकसान झालेलं आहे। 112 कोटी रुपये परत गेले आपले, 112 कोटी रुपये। 2008 साली माझ्या मते साधारण 72,000 कोटीची कर्जमाफी झाली होती आणि इथल्या काहीतरी ह्या लोकांनी तक्रारी केल्या, मंडलिक गटाच्या लोकांनी तक्रार केल्या, काय केलं आणि त्यामुळं प्रचंड नुकसान ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि कागलमध्ये विशेषतः ते शेतकरी जादा आहेत। आता न्यायप्रविष्ट बाब आहे ते आता मी त्याबद्दल बोललो जादा नाही, परंतु मी देवाला प्रार्थना एवढीच करीन की ह्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचं ह्या बळीराजाला न्याय मिळवून दे आणि ज्यांनी कोणी तक्रार केली ती तक्रार कुणी केली काय केले सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे। त्यांचं नुकसान प्रचंड झालेलं शेतकऱ्यांचं आणि मी एवढी प्रार्थना करीन ते शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पैसे त्या लोकांना मिळावेत ही विनंती करीन। खरं तर हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा जुना आहे, मात्र त्यावेळी तक्रार झाली, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी तक्रार केली, मात्र हा कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचा प्रकार घडला असं वाटतंय। हो 100% चुलीत पाणी ओतलं ना, हो चुलीत पाणी ओतण्याचं काम केलेलं आहे या लोकांनी आणि त्यामुळं शेतकरी कसा विसरेल? आज 1 रुपया सुद्धा 10 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना महत्त्वाचे असतात आणि 112 कोटी रुपये, त्यामुळे सोसायटी अडचणीत आले, शेतकरी अडचणीत आले आणि त्यामुळे शेतकरी हे विसरणार नाही आहेत। आणि मगाही सांगितल्याप्रमाणे माझ्या बहिणीच्या आणि त्या माझ्या भाभीचे डोळ्यातले अश्रू त्या बिचारे बहिणीच्या माझ्या तिथली जनता आणि कोल्हापूर जनता विसरणार नाही आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कागलमधील मतदार हे 100% छत्रपती शाहूराजांच्या मागे राहतील। एकूणच कागल विधानसभामध्ये आपण फिरताय, ठाकरे गटाचे उपनेते आहेत तुम्ही,
तुम्ही म्हणताय की हसन मुश्रीफ साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्या अश्रू आम्ही विसरणार नाही. एकूण लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी कसा मिळाला तुम्हाला काय सांगाल? नाही, प्रचंड प्रतिसाद आहे. परवा तर तुम्ही गैबी चौकातली अमोल कोल्हे साहेबांची सभा बघितली. आम्ही जिथे तर सभा घेतल्या आहेत लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत. लोक आणणे आणि लोक येणे ह्यात फरक आहे. परवा जर तुम्ही तपोवनची सभा बघितली ती सभा टेंटमधली होती, तंबूतली होती आणि आमच्या सभा खुल्या होत आहेत. त्या टेंटमधल्या घ्यायचं तुम्हाला ही वेळ आली तुम्हाला आता का? अहो त्यांचे राज्याचे प्रमुख, त्यांचे केंद्रातले प्रमुख इथं ठिया मारतायत. म्हणजे एकंदरीत त्यांच्या पायाखाची वाळू सरकलेली आहे आणि दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव अटळ असल्या कारणानं त्यांची ही अयशस्वी शेवटची धडपड सुरू आहे. मी म्हटलं आता तळ ठोकून आहे देशातले राज्यातले नेते. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा कोल्हापुरात झाली. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील कोल्हापुरात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कोल्हापुरात गेले 2-3 दिवसापासून तळ ठोकून आहेत. काय वाटतंय याबद्दल तुम्हाला? नाही, एकंदरीत त्यांचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवार देण्यावरच इथं कोल्हापूर वाद होते. त्यांच्यामध्ये देऊ नका असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. आणि त्यांची निष्क्रियता, त्यांचा नसलेला संपर्क, विकासाच्या कामावर कधी न बोललेले, त्यामुळं त्यांचं अपयश हे त्यांना रिपोर्ट मिळाले असतील म्हणून ते इथं ठिया मारलेला आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातलं एक पॅटर्न आणि कोल्हापूर जिल्ह्यातली काम करायची पद्धत, कोल्हापूरकरांची मानसिकता एकदा ठाम झालेली आहे की इथं छत्रपतीला विजयी करायचे आणि त्या बाजूला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मशाल विजय करायचे आहे. सत्तेत आव्हाना हे ठाम झालेलं आहे. आभाळच फाटेला हो. आभाळ फाटल्या कारणानं आता किती कुणी झालं तर फरक पडणार नाही आहे. दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी येतील याची मला खात्री आहे. देशातले आणि राज्यातले नेते कोल्हापुरात थांबलेत. एकूणच शाहू महाराजांचा कुठंतरी पराभव व्हावा हे सर्व असं नियोजन सुरू आहे. याचा परिणाम वाटतोय तुम्हाला? आव्हान वाटतंय? नाही, जेव्हा छत्रपती शाहूराजांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळीच भूकंप झाला आहे. झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळे तळ ठोकून बसलेले आहेत. काही फरक पडणार नाही आहे. छत्रपतींनी जे केलेलं एवढ्या वर्षानुवर्ष केलेलं काम आहे हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे आणि त्या कामाच्या जोरावर तिथं कुठलंही त्यांचा स्वार्थ नसणार. हे देणारी मंडळी आहेत, घेणारी मंडळी नाही आहेत हे सगळ्या लक्षात आलेलं आहे. आणि चांगली व्यक्ती सभागृहात गेलं पाहिजे. देश संकटात आहे आणि म्हणून छत्रपतीच्या मागं अख्खा कोल्हापूर जिल्हा त्यांच्या मागं आहे. मतदार त्यांच्या बाजूने आहे. ही निवडणूक कोल्हापूरकडे हातात घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण नाही. आमचा विजय निश्चित आहे. एकूणच देशातले राज्यातले नेते कोल्हापुरात आलेत. मात्र जे मुद्दे आहेत 2014 किंवा 2019ला जे प्रचारात मुद्दे मांडण्यात आले त्याचा कुठं काही उल्लेख होताना दिसत नाहीत. म्हणूनच उद्धव ठाकरे म्हणाले की मोदी सरकार म्हणजे गजनी सरकार असा त्यांनी आरोप केला. काय वाटतं ह्याच्यावर कुठंतरी बोललं पाहिजे विरोधकांनी, हे वाटते का तुम्हाला? निवडणुकीमध्ये मुद्दे पाहिजेत, कुठलेही विकासाचे पाहिजेत. आम्ही काय केलं आणि काय करणार ह्यावर मुद्दे पाहिजेत. समाज आगी लावायचे तुम्ही मुद्दे काढताय. लोक माती भडकवण्याचं काम करताय. म्हणजे तुमची निवडणुकी रणनीती आहे ती भयानक आहे, राक्षसी आहे. हे लोकांच्या लक्षात आले. सगळ्या समाजाच्या विकासाच्या मुद्द्यावर काय बोलत नाहीत. आणि म्हणून उद्धव साहेब जे म्हणले तुम्ही गजनी फेमात. तुम्ही मागच्या 5 वर्षी काय बोललात ते आता आठवत नाही, परत काय बोललात ते तुम्हाला आठवत नाहीत. आणि इथं आल्यानंतर तुम्ही महालक्ष्मीचं नाव घेताय, अंबाबाईचं नाव घेताय. का बरं तुम्हाला अशी बुद्धी झाली नाही की ते महालक्ष्मी अंबाबाई चरणी आपण नतमस्तक व्हा म्हणून? का वाटलं नाही असं? फुटबॉल तुम्हाला आत्ता दिसतोय का? तुम्हाला कोल्हापूरकर आत्ता दिसत आहेत का तुम्हाला? आता खरं कोल्हापूरचे प्रदूषणासारखे प्रश्न, रस्त्यासारखे प्रश्न नुसते आश्वासनच मिळालेत. कुठलेच मूलभूत प्रश्न आमच्या कोल्हापूरचे सुटलेले नाही आहेत. विकासाचा मुद्दा कुठला झालेला नाही आहे. फक्त आश्वासनाची खैरात फसवण्याचं काम ह्या मोदी सरकारने, ह्या भाजपने केल्या कारणानं प्रचंड राग आणि प्रचंड रोष असल्या कारणानं महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली आहे. त्यांचे 400 पार नाही, त्यांना तडीपार 100% या महाराष्ट्रातनं जनता नाही देशातनं करतील याची आम्हाला खात्री झालेली आहे. तर हे होते ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार. एकूणच शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचारासाठी एक लोकांचा किंवा जनतेचा एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. देशातून राज्यातून या ठिकाणी नेते येतात. मात्र 2014 आणि 19ला जे मुद्दे मांडले होते त्याचा प्रचारात कुठं उल्लेख दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूरची ही सुदनी जनता शाहू महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश वरुणकरसह इकबाल रेटरेकर.